आमचं काय होईल ते महाराष्ट्राची जनता बघून घेईल, परंतु उबाठा गट हा आत्ताच काँग्रेसमध्ये विलीन झालेला आहे, त्याची काळजी आधी संजय राऊतांनी केली पाहिजे. आज संजय राऊत काहीतरी गुटखा बिटका वगैरे अशा भाषेमध्ये बोलत होते. तुम्ही सातत्याने संजय राऊतांची भाषा बघा, त्यांना उपमा सुचताना सुद्धा ब्रँडी गुटखा अशा सगळ्या अंमली पदार्थांच्या सुचतात. मग अशा कुठल्या नशेच्या अंमलाखाली संजय राऊत आहेत हा प्रश्न मला विचारावा लागतो. आणि तुमच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीनं मी महाराष्ट्राला सांगू इच्छिते की संजय राऊत हे मक्कार आहेत आणि ही मक्कारी त्यांच्या नसानसामध्ये ना गांजासारखी भिनलेली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला प्रश्न पडतो की हा नक्की संजय राऊत आहे का गांजा राऊत आहे. संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलं की आम्हाला बाळासाहेब समजले नाहीत, आम्हाला दिघेसाहेब समजले नाहीत. अहो, एकनाथजी शिंदे साहेबांना आनंद दिघेसाहेब समजले, बाळासाहेब समजले, म्हणूनच त्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना वाचवली. मला सांगा की संजय राऊत ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी आयुष्यभर शिव्या दिल्या त्या काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा करताय, त्या काँग्रेसची तुम्ही भांडी घासताय. तुम्हाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समजले, त्यामुळे आयत्या पिठावरती रेघोट्या ओढणाऱ्या, आमच्या 40 आमदारांच्या जीवावरती आयतं निवडून जाणाऱ्या, या आयत्या बिळावर नागोबा बनणाऱ्या संजय राऊतांनी जास्त फणफण करू नये. कारण या विषारी सापाचा फणा कसा ठेचायचा हे महाराष्ट्राला आणि शिवसैनिकाला खूप चांगलं माहिती आहे. क्योंकि फन कुचलने का हुनर भी हम रखते हैं जनाब, हम सांपों के डर से जंगल नहीं छोड़ा करते. कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी शिकवलंय की भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. त्यामुळे संजय राऊतासारख्या नाठाळाला आणि खटाळ्याला वठणीवरती कसं आणायचं हे शिवसेनेला खूप चांगलं माहिती आहे. खरं तर संजय राऊतांच्या घराची सुरक्षा देखील आज वाढवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने बघता याकडे? काय संजय राऊतांची मग फाटली का? घाबरले का संजय राऊत? मी कोणालाही घाबरत नाही असं म्हणणारे संजय राऊत मग ही सुरक्षा घेताय तुम्ही? असेल हिम्मत तर मग फिरा ना एकटे बाहेर, नाहीतर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. काही कुठेतरी शिवसेना आणि मनसेच्या युतीच्या चर्चा आहेत, मात्र आता प्रत्येक पक्ष आहे तो आपल्या आपल्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीची तयारी करतोय. मात्र शिवसेनेकडून आणि मनसेकडून युतीच्या संदर्भात आता सूचना दिल्या जात आहेत पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना शिबिराच्या माध्यमातून. कसं बघता याकडे? हे बघा, आम्ही याच्याही आधी सांगितलं की कुणी कुणाशी युती करावी हा ज्यादा राजकीय प्रश्नाचा भाग आहे. देशाच्या संविधानानं प्रत्येकच माणसाला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यामुळे कुणी कुणासोबत जावं, कुणी कुणासोबत निवडणूक लढवावी हा ज्यांचा त्यांचा प्रश्न. परंतु महाराष्ट्राची जनता ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहे याचा आम्हाला पूर्णपणानं विश्वास आहे. पण आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खरं तर बघा, संजय राऊत हा कुणाला अमका डू म्हणतो, कुणाला तमका डू म्हणतो, पण हा संजय राऊत हा आंडू पांडू आहे. त्याला त्याच्या भाषेमध्ये उत्तर देता येतं, पण मी त्याच्यासारखी भाषा बोलून माझी जीभ विटाळून नाही घेणार. पण आज मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करायचे आहेत आणि मला महाराष्ट्रातल्या तमाम जनमानसाला आवाहन करायचं आहे. 2 दिवसापासून हा संजय राऊत दिघे साहेबांवरती बोलतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब ज्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आपला गुरु मानलं, त्यांच्या एका शब्दाखातर आपला जीव पणाला लावला, आपलं रक्त सांडलं, आपली उभी हयात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी घालवली, त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या सोबत कसा असा प्रश्न संजय राऊत तो विचारतायत ना महाराष्ट्राला. तर मला या ठिकाणी एकच विचारायचं आहे की इथे तुम्ही हा फोटो बघू शकताय, ही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचाराचं बॅनर आहे. आणि मग याच्यामध्ये सुरुवातीलाच इथे राजीव गांधी आहे, तिथं सोनिया गांधी आहे आणि अगदी कोपऱ्याला अत्यंत छोटा फोटो हा बाळासाहेबांचा टाकलेला आहे. मग संजय राऊतांना हे चालतं का? म्हणजे ज्या सोनिया गांधींच्या परदेशी असण्यावरून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा विरोध केला. पवार साहेबांचा आम्ही आदर करतो, परंतु बाळासाहेब ठाकरे हे पवार साहेबांना काय काय बोलायचे हे महाराष्ट्राला माहिती आहे.
त्या पवार साहेबांच्या सोबत तुम्हाला बाळासाहेबांचा फोटो चालतो, तुम्हाला राहुल गांधींच्या सोबत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चालतो, तुम्हाला राजीव गांधींच्या सोबत हिंदू हृदय सम्राटांचा फोटो चालतो, मग फक्त दिघे साहेबांच्या नावाची अलर्जी संजय राऊतला का असावी? याच्या पुढचं एक बॅनर मी तुम्हाला दाखवतेय की हे बघा, आदरणीय रश्मी वहिनींचा हा बॅनर आपण बघू शकता. आणि मग ह्याचा फोटो मोठा, त्याचा फोटो छोटा, मग ह्याचं कर्तृत्व तुम्ही खुजं करता, त्याचं कर्तृत्व मग तुम्ही खुजं करता. मग इथे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवसैनिकांनी, हिंदू हृदय सम्राटांच्या वरती प्रेम करणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हा फोटो बघावा आणि ह्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केवढा आहे आणि आदरणीय राज्यवहिनी रश्मी वहिनींचा फोटो केवढा आहे हे बघून घ्या. मग हे संजय राऊतांना चालतं का? त्याच्यानंतर आपण हा अजून महाविकास आघाडीच्या मेळाव्याचा फोटो बघतोय. यामध्ये सोन्याचा चमचा घेऊन तो जन्माला आलेले आदित्यजींचा फोटो हा केवढा आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो केवढा आहे हे जरा राऊतांनी डोळे उघडून बघावं. त्याच्यानंतर हे बघा, असे भरपूर बॅनर आहेत आणि अशा भरपूर गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकते. म्हणजे ह्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हा कुणाबरोबरही चालतो, मग तो छोटा असला तरी चालतो, पण फक्त धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना तुम्ही टार्गेट करणार का? का ते मोठ्या बापाची पोरं नाहीयेत म्हणून? का कुठलाही वारसा नसताना त्यांनी राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं म्हणून? का आमची आडनावं मोठी नाहीयेत म्हणून? संजय राऊत माणसाचं आडनाव ब्रँडेड असून चालत नाही, त्याचं कर्तृत्व ब्रँडेड असावं लागतं आणि ते शिंदे साहेबांचं आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या लोकांनी कहर काय केला की तुम्ही हा बॅनर बघू शकताय. अरे त्या अबू आझमीचा प्रचार, त्या अबू आझमीच्या प्रचाराचे बॅनर आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरेंचा फोटो. अबू आझमीच्या प्रचारासाठी तिथे सभा जाऊन कोण घेणार? संजय राऊत. अरे हाच अबू आझमी होता ना की जो अबू आझमी औरंग्याला आपला बाप मानतो? हाच अबू आझमी होता ना की जो अबू आझमी औरंग्याला उत्तम प्रशासक म्हणतो, औरंग्याच्या काळामध्ये भारत सोने की चिडिया होती असं म्हणतो. म्हणजे औरंग्याच्या कबरीवरती मुजरे करणारा अबू आझमी तुम्हाला चालतो, परंतु धर्मवीर दिघे साहेब तुम्हाला चालत नाहीत. इतका जळफळाट तुमचा, इतका द्वेष तुम्ही त्यांचा करताय. आज मी थोडंसं बोलणार आहे, पण मी खरं सांगते की मी रात्रभर नाही झोपू शकले, कारण एका निस्पृह माणसाबद्दल, ज्या माणसानं आयुष्यात फक्त कागदावरती पांढऱ्यावरती काळं करायचं या बोरू बहादरीशिवाय दुसरं काही केलं नाही, तो संजय राऊत जेव्हा दिघे साहेबांच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकावर बोलतो ना, तेव्हा आग लागते मनामध्ये. त्यामुळे आज मी बोलणार आहे आणि माझ्या मनातलं बोलणार आहे. तर मला या ठिकाणी विचारायचं आहे की दिघे साहेबांना जाऊन 24 वर्ष झाली, पण तरी सुद्धा लोक अजूनही त्यांच्या अस्तित्वावरती जळतायत. दिघे साहेब आयुष्यभर अविवाहित राहिले. शाखा हेच माझं माहेरघर आणि शिवसैनिक हेच माझे नातेवाईक, हे ब्रीदवाक्य त्यांनी आयुष्यभर जपलं. अहो, या माणसाने आयुष्यभर स्वतःच्या संसाराची वीट सुद्धा रचली नाही, पण शिवसेनेचा बालेकिल्ला ठाण्यात उभा केला. मला सांगा की त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य असणाऱ्या धर्मवीरांचा अपमान होणं हे योग्य आहे का? त्याच्यानंतर मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की बघा, संत कबीर असं म्हणतात की बडा बडाई ना करे बडा न बोले बोल, हिरा अपने मुंह से कब कहे लाख टको मेरे मोल. मोठा माणूस कधी स्वतःच्या तोंडानं मी मोठा आहे असं सांगत नसतो. हे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं मन खूप मोठं होतं. त्या मनामध्ये आपल्या कुटुंबियांना जागा होती, त्याचबरोबर दिघे साहेबांसारख्या शिष्याला पण जागा होती आणि चंपासिंग थापासारख्या सेवा करणाऱ्या माणसाला सुद्धा जागा होती. अहो, महाराष्ट्र हा विठुरायाचा आहे ना, मग विठुरायाचं वर्णन करताना सुद्धा आपण म्हणतो, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी, संत बंका कडेवरी नामा करांगोळी धरी. मग मला सांगा की निवृत्तीनाथाला खांद्यावर घेतलं, जनाबाईचं दळण दळलं, भक्तासाठी देव सुद्धा धावून येतो. मग याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा? ज्या वेळेला सुदामा कृष्णाच्या दारावरती जातो आणि हाक मारतो की अरे द्वार पालो कन्हैया से कह दो दर पे सुदामा
खडा हो गया है, तर मग मला सांगा यावेळेला की त्या सुदामाचे पोहे खाणारा श्रीकृष्ण, स्वतःच्या सिंहासनावरती सुदामाला बसवणारा श्रीकृष्ण, याच्यामध्ये कोण मोठा आणि कोण छोटा? तर या सगळ्या गोष्टींच्या मध्ये राऊतांनी अजिबात पडू नये. दिघे साहेब मोठे होते, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण मोठे होते. बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व हे आभाळा एवढं मोठं आहे. कुणी कुणाचा फोटो लावल्यानं कुणाचं कर्तृत्व खुजं होत नसतं, पण संजय राऊताची विचारसरणी खुजी आहे म्हणून ते हे बोलत आहेत. संजय राऊत असं म्हणताय की एकनाथ शिंदेचं नेमकं कर्तृत्व काय, प्रताप सरनाईकांचं नेमकं कर्तृत्व काय, ओरबाडून घेण्याची शिंदेची ही कायमची वृत्ती, असं ते टीका करताय शिंदे साहेबांनी. हे बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आले. मला संजय राऊतांनी सांगावं की रोज येऊन माईकच्या पुढे भुंकण्यापेक्षा त्याचं दुसरं काम कोणतं आहे? संजय राऊत, आपण अनेक वर्ष आमच्या आमदारांच्या मतदारावरती आयते राज्यसभेचे खासदार झालात. तुमचं कर्तृत्व नक्की काय? आपण इतकी टर्म खासदारकी भूषवलीत. अहो, तुमच्या विकास निधीमधून केलेली 5 कामं तरी आम्हाला सांगा. कमीत कमी तुम्ही जिथे राहता तिथल्या बाहेरच्या फुटपाथवरचे पेवर ब्लॉक तरी तुम्ही बदलले का? किंवा तुम्ही जिथे राहता तिथं एखादं साधं सुलभ शौचालय तरी तुम्ही बांधलंय का? तेवढं बांधण्याचं कर्तृत्व तरी तुम्ही दाखवलं असतं तर त्या सुलभ शौचालयावरती तुमच्या नावाची पाटी झळकली असती आणि तुम्ही असे का बोलताय हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळालं असतं. खरं तर काल राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना खडे बोलून सुनावलेले आहे. वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा असं देखील ते म्हटलेले आहेत. हे बघा, माननीय अजितदादा पवार हे त्यांच्या परखड स्वभावासाठी सगळ्यांना परिचित आहेत आणि जर दादांनी त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना जर काही सूचना दिलेली असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी विचार करूनच बोलले असतील आणि त्यांना त्या बाबतीत आम्ही काय बोलणार? तो त्यांच्या पक्षाचा आणि दादांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा प्रश्न आहे. मनसेचे नेते आहेत मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, तर त्या मराठीचा मुद्दा मनसे लावून जाते. मात्र त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे इंदुरी चाट नावाचं आणि परप्रांतीय आचार्य असल्याची टीका जी ती भाजपकडून आता केली जाते. संदीप देशपांडे त्याला उत्तर देताना भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपण कशा पद्धतीने वाटतंय सगळं? हे बघा, दुसऱ्यावर टीका करण्याच्या आधी म्हणजे दुसऱ्यावर बोट उचलण्याच्या आधी ती 3 बोटं आपल्याकडे येत आहेत का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जर आपण मराठीच्या नावानं गळे काढत असू आणि जर आपल्या हॉटेलचं नाव हे इंदोरी चाट असेल तर ही कुणाची दिवाळखोरी निघालेली आहे याचा विचार त्यांनी करावा. जी माणसं स्वतःच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी ठेवत आहेत ते मराठीच्या बद्दल बोलतील का? आणि त्यांचं बोलणं हे पुतना मावशीचं प्रेम आहे का? हे मगरीचं अश्रू ढाळणं आहे का? की उलट तुम्ही बघा की महायुती सरकारच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळालं, जय जय महाराष्ट्र माझासारखं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आत्तासुद्धा आपण बघताय की माननीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली लंडन असेल, इतर अनेक देश असतील, 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतोय. त्यामुळे बाकीच्यांचं बोलणं, गळा काढणं हे फक्त रुदालीसारखं मगरीचे अश्रू ढाळणं आहे. काही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बार उडेल अशी चर्चा आहे आणि याचिका देखील निघालेली आहे. कशा पद्धतीने पाहता याकडे? आम्ही स्वागत करतोय न्यायालयाच्या निकालाचं, कारण शेवटी हा देश संविधानावरती चालतो आणि संविधानात्मक घटनात्मक संस्थांनी, मग ते न्यायालय असेल, त्यांनी जर काही आदेश दिला असेल तर सरकार पूर्णतः त्याचं पालन करेल. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या हिंदुत्ववादी स्वाभिमानी विचारांची ही शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली फक्त निवडणुकीसाठी सज्ज नसते तर ती जनतेच्या सेवेसाठी सज्ज असते. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकांच्या मध्ये एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेत जशी थम्पिंग मेजॉरिटी मिळाली त्याचप्रमाणे भगवं वादळ, महायुतीचं भगवं वादळ आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल, यात आम्हाला काही शंका नाही. कुठेतरी आता उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणारे 4 ऑक्टोबरपासून मराठवाडा आणि पुणेच्या दौऱ्यावर असणार. मी त्यांना शुभेच्छा देते. जर ते घराच्या बाहेर पडत असतील, फिरत असतील तर ते अत्यंत चांगलं आहे. जे स्वतः मुख्यमंत्री असताना कधी घराच्या बाहेर पडले नाहीत. मान्य पवार साहेबांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये ज्यांचा उल्लेख केला की ते फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले,
कोविडमध्ये जनता अगदी किडामुंग्यासारखी तडफडत असताना सुद्धा जे माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत फेसबुक लाईव्ह करत बसले, ती व्यक्ती जर आज घराच्या बाहेर पडत असेल, त्यांच्या गळ्याचा पट्टा निघत असेल, मानेचा बेल्ट निघत असेल, कमरेचा बेल्ट निघत असेल, तर माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे गुवाहाटीला जाऊन जी हिंदुत्वाची जडीबुटी ही त्यांना दिलेली आहे, त्यामुळेच ते आता ठणठणीत बरे झालेले आहेत. एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांना जे इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळे त्यांचे सगळे रोग गेलेले आहेत आणि त्यामुळे ते आता फिरतात. त्यांनी फिरावं. आतापर्यंत ते फक्त हेलिकॉप्टरमधून फिरून एरियल फोटोग्राफीच त्यांनी केलेली आहे. त्यांनी जनतेची दुःख कधीच जमिनीवरनं समजून घेतलेली नाही. त्यामुळे आता ते जमिनीवर आले आहेत असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. राजेश मोरे नामक आपले पदाधिकारी आहेत, त्यांनी संजय राऊतांना दम दिला की बाबा घरात घुसून मारू. त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावर हे सगळं काम करतात, तर तुम्ही घरी आलात तर तुम्ही माघारी जाता का ते बघूयात, असा देखील इशारा संजय राऊत. संजय राऊतामध्ये जर हिंमत असेल, संजय राऊतामध्ये जर दम असेल तर संजय राऊतांनी घराच्या बाहेर पडून दाखवावं ना. स्वतःच्याच घरामध्ये पत्रकार बोलवायचे आणि बूम समोर शूरवीर संजय राऊतांनी बनू नये. संजय राऊतांनी कुठले लढे लढले? आम्ही तर ऐकले की संजय राऊतांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे त्या आर्थर रोड तुरुंगामध्ये असताना रोज सकाळी शौचालयाच्या लाईनमध्ये त्यांचे काहीतरी भांडणं व्हायचे आणि तिथे ते महायुद्ध लढायचे. त्याच्यामुळे हे अशा संडासवीरांनी आम्हाला शिकवू नये. आणि खरं तर आम्ही जेव्हा काही बोलतो, आमचे नेते जेव्हा काही बोलतात तेव्हा मात्र जीभ घसरली वगैरे वगैरे बोललं जातं. परंतु संजय राऊत रोज ज्या पद्धतीनं शिव्यांची लाखोली वाहत आहेत, संजय राऊतांनी रोज ज्या पद्धतीनं ते बोलत आहेत, म्हणजे बघा की शिवसेनेचा दसरा मेळावा असायचा, अतिशय पानसट विनोद करून उबाठांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. संजय राऊतांची जीभ रोज ज्या पद्धतीनं घसरती आहे, त्यामुळे लवकरच उबाटाला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे. ते पाकिस्तानात गेले होते तेव्हा घरच्यासारखं वाटलं असं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग त्यांनी पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घ्यावा आणि तिकडेच राहावं आणि सोबत राहुल गांधींचं पार्सल सुद्धा घेऊन जावं. मग त्यांचा बाप पाकिस्तानी असेल, त्यांचा DNA पाकिस्तानचा असेल, त्याच्यामुळे हे बोलत असतील. हे तेच सॅम पित्रोदा होते ना की जे देशाच्या साधन संपत्तीवरती पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे वगैरे अशा पद्धतीने बोलत होते. त्यामुळे सॅम पित्रोदांसारख्या नालायक माणसांची, सॅम पित्रोदासारख्या गद्दार देशद्रोही माणसाची भारताला गरज नाही. त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानामध्ये स्थायिक व्हावं, पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घ्यावा आणि त्याच्यासोबत आपले नेते राहुलजी गांधीजींचं सुद्धा पार्सल त्यांनी घेऊन जावं. कारण अलीकडे पाकिस्तानमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता खूप वाढते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.